आपण आपल्याला माहिती असेल केंद्र सरकारने आपल्याकडे डिजिटल पद्धतीने जनगणना चालू केली आहे. त्या जनगणनेमध्ये सर्वांनी लक्षपूर्वक माहिती भरणं गरजेचं आहे. कारण आपली जात बौद्ध जातीची असाल तर जाती महार आणि धर्म हा बौद्ध अशा प्रकारचं तुम्हाला त्या कॉलममध्ये मेन्शन करायचं आहे. तर सर्वांनी लक्षपूर्वक माहिती भरताना तिथे लक्ष केंद्रित करून व्यवस्थितरित्या भरायची आहे. कारण याचा फायदा आपल्याला पुढे जाऊन होणार आहे. आज आपली जनगणना 2011 नुसार त्या रेकॉर्डला कमी दाखवते म्हणून आपल्याला आरक्षण मिळत नाही. इलेक्शनमध्ये असलं किंवा इतर गोष्टींमध्ये तर आपलं आरक्षण हे आपल्याला व्यवस्थितरित्या मिळवायचं आहे. ज्यावेळेस जी जनगणना होते ते जनगणनेमध्ये आपल्या जातीचा व धर्माचा व्यवस्थितरित्या तुम्ही त्या कॉलममध्ये नोंद घेऊन इतरांनाही त्याचं मार्गदर्शन करायचं आहे. ज्यांना समजत नसेल त्यांनाही सांगा. पण जनगणना ही